उभे विठवारी सुंदरत धाम उभे विठवारी सुंदरत धाना उभे विठवारी सुंदरत धाना उभे विठवारी सुंदरत धाम उभे विठवारी सुंदरत धाम उभे विठवारी सुंदरत धाना उभे विठवारी सुंदरत धाना उभे विठवारी रकटा बरी ठेवो निया करकटा बरी ठेवो निया तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गळा काचे पितांबर तुलसी हार गळा काचे पितांबर बडे निरंतर हे ध्यान अबडे निरंतर हे ध्यान 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 तुलसी हर गळा काचे पितांबर तुलसी हार गळा काचे पितांबर आवडे निराकर हे चिराण आवडे निराकर हे चिधान तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर कुंडले तळपती श्रवणी घंटी कौतुभमणी विराजित विराजित तुलसी हार गळा काचे पितांबर तुलसी हार गळा काचे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणे कंटक कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर अबडे निरंतर हे ध्यान अबडे निरंतर हे ध्यान तुलसी हार गळा काचे पितांबर तुलसी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हे चिधान आवडे निरंतर हे चिधान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हॅलो 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 रकुमाई 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 हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार
रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा हरी रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि हरि विठोबा रखुमाई 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 विठोबा हरि हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ढोबा 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 विठोबा रखुमाई हरि हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ढोबा 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 विठोबा रखुमाई विठोबा हरि रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ढोबा 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 रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई रखुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज महाराज की जय प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांनीच म्हणायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की विठ्ठल 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 स्वामी काज गुरु भक्ती स्वर राहू दे चालेल. तो नाही हा हा थाप टाक इकडं आहे स्वर तो राहू दे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती गेंद वाढवा गेंद स्वर कळे ना हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा मॉनिटरला आवाज द्या सत्य बोली मुखे इकडं बसा दुःखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बाळ विको तू का म्हणे तेची फळा हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा वाढवा पकवात वाढवा स्वर कळे पकवादाला विकू नका समचरण सरोजम सांद्रनीलांबुजाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा
बाबाजी सद्गुरु दास तुका सद्गुरु कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा विठ्ठल 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 विठ्ठली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पांडुरंगा करू प्रथम नमन मॉनिटर बंद झाली दुसरे चरण संतांची या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयतां जड्यंधकारां वहां हस्ते स्फटिका मालिका विदधती पद्मासनीं संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 टाळ टाळ विठ्ठल 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 स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारेकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंत जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्यराग रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा
चार चरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयाचा गोड असा अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराया प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात। अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की प्रस्तुत अभंगाद्वारे संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात की तुमच्या वाट्याला आलेलं कोणतंही काम असो, ते काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये वेगळी भगवंताची भक्ती करण्याची गरजच उरत नाही। आपण आपल्या उभ्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे म्हणजेच इमानदारीनं केलेलं काम हीच खरी ईश्वर पूजा असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। ठळक बातम्या संपल्या, आता घरी जाऊन गोदाडे घेऊन झोपले तरी हरकत नाही। विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी थोडासा अल्प असा परिहार द्यायचा तो असा परमपुरुष परमात्मा परमाराध्य म्हणजे मॉनिटर असे बंदच ठेवायचे असं ठरवलंय का तुम्ही? हरी हरी विठ्ठल विठ्ठल सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती बरबडा तालुका नायगाव जिल्हा नांदेड समस्त ग्रामस्थ मंडळी बरबडा माता भगिनी मातृपितृवर्ग अबाल वृद्ध आणि तरुणाच्या माध्यमातून अथक परिश्रमाने एक दिवसीय शिवजयंती महोत्सवानिमित्त आयोजित हरिकीर्तन महोत्सव। मॉनिटरचा आवाज वाढवून द्या आणि विको कमी ठेवा, बोलताना विकोची गरज नाही, फक्त गेन द्यायला ट्रबल वाढवा। आता हरी थोडसा ट्रबल वाढवा दादा, कडकपणा द्या आवाजात आणि नॉर्मल गेन द्या म्हणजे स्वर कळतो। हरी आणि गायन चाललं की फक्त विको वाढवायचा, गायन बंद झालं की नुसता विको कमी करायचा, सगळं अजिबात कमी करायचं नाही। विठ्ठल समस्त ग्रामस्थ मंडळी बरबडा आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती बरबडा सर्वांच्या अथक परिश्रमाने एक दिवसीय शिवजयंती महोत्सवानिमित्त हरिकीर्तन एकदा ग्रामस्थ मंडळी आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती बरबडा या तरुण मंडळासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा आणि टाळ्या कदरलेवानी देऊ नका, मोकळ्या वाजवा टाळ्या। असं म्हणजे शिवजन्माचं कीर्तन आहे असं म्हणून तरी वाटेल। शिवजयंतीला आम्ही घळमटवानी बसू तर शिवजयंती वाटेल का ती? ताट बसा एकदा, बेट बेटे सावधान, असं हात वरी घ्या, वरी घ्या सगळे जे भारतीय त्यांनी सर्वांनी हातावरती घ्या। ज्यांना संशय असेल ना अजिबात वाद नाही घालायचा मला त्या बाबतीत, काहीला संशय असेल तर जाऊ द्या, मग भारतीय असतील टाळकरी आणि वादक सोडून म्हणजे मी पण सर्वांनी हात वरती घ्या, मोकळे हात, कुच्चरपणा करायचा नाही बरं का। विठ्ठल 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 म्हणजे इकून आवाज निघू नाही निघू तुमच्या टाळ्यावर मी भागून घेणार आहे। आता मी बोलले असते गड्या खरं ना, मला नादी लागायचं नाही, कारण एवढे सगळे मला ऐकण्यासाठी आले तुम्ही, म्हणून सिस्टीमच्या नादी मला लागायचं नाही। चांगला आवाज द्यायचा प्रयत्न करा आणि तुम्ही सर्वांनी शांततेत राहा, कारण माझा आवाज कमी, खरंच मला राग आला ना मी माईक उचलून फेकून हानीन पोरावं आता बरं का। एक तर आवाज निघाना, टाळाचा येईना, पखवादाचा बी निघाना, माझा बी निघाना, असं करू नका राव। एवढ्या लांबून येतो आम्ही कीर्तनासाठी, असं करू नका तुम्ही। विठ्ठल सव्वीस तारखेला इथे जवळच कीर्तनाचा योग आला होता आणि तदनंतर सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने बरबडा त्यामध्ये व्यंकटराव सुडेवाड असतील, भास्कररावजी धर्माधिकारी, मारुतराव कवळे, सुदर्शनराव धर्माधिकारी, श्रीनिवास धर्माधिकारी, साहेबराव शिंदे, बालाजीराव मेरवाड, मिस्टेक होऊ शकते बरं का, क्षमा असावी, काही चुकलं तर मला खालून सांगत राहा, म्हणजे जसं लिहिलंय तसं मी वाचायचा प्रयत्न करेल। नावात आणि कधी आडनावात पण कन्फ्युजन होऊ शकतं। मरेवाड का
हां मतेवाड. बालासाहेबरावजी धर्माधिकारी माधवराव कोलगाणे सरपंच ना. कुठं बसलेत सरपंच? म्हणजे गावचे महत्वाची व्यक्ती ना ती. प्रकाशरावजी धर्माधिकारी, जयदीपरावजी धर्माधिकारी, आशुतोष धर्माधिकारी, पप्पू पाटील शिंदे, शंकर पाटील पवार, व्यंकटी पाटील गोरे, भास्कररावजी शिंदे, अवधूत भाऊ गिरे, संदीप भाऊ थेटे, बाळू पाटील शेवाळे आणि मारुतराव कवळी गुरुजी. त्याचप्रमाणे या ठिकाणी आवर्जून उपस्थिती हरिभक्ती पारायण आलेवार शिवाजीरावजी महाराज आलेवार आणि हरिभक्ती पारायण ज्ञानेश्वर माझी आलेवार. तुम्ही दोघं भाऊ भाऊ आहेत का? वा. या जोडीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराज गावातलीच आहेत का? वा. इतरही सर्व माझी परिचित अपरिचित सुपरिचित मंडळी, राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील सर्व मान्यवर ज्यांच्या माध्यमातून सेवेची संधी मला प्राप्त झाली असे NT सर. कुठं बसलेत सर? म्हणजे सरांच्या मुकाडदम समोर असला की ऊस तोडायला बरं असते. तुम्ही शेतकरीच आहेत ना सगळे का टाकले एकूण? मला वाटतं MIDC जवळच आहे. फक्त एक विनंती माझी, बैल पोळ्याच्या दिवशी बैल सोडून ट्रॅक्टर मिरू नका म्हणजे बाद झालं. कृषी प्रधान देश आहे ना आपला. वाजवा टाळ्या. असं विढाल हरिकीर्तनासाठी या ठिकाणी गायनाची सुंदर साथ करणारे ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला, ज्यांनी सुरुवातीची अत्यंत सुंदर चालं गायली, अशा परिसरातील गावातील आळंदीकर आणि महाराष्ट्रातील सर्वच गुणवान ज्ञानवान भजनी मंडळी, वारकरी मंडळी, मला कोणाचा जास्त परिचय नाही. अगदी हरिभक्ती पारायण ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली हरिभक्ती पारायण, ज्ञानेश्वर माऊली हरिभक्ती पारायण, सुदाम होळगीर, सुदाम महाराज आणि सुदाम महाराजापासून इकडे विनेकरी बाबांपर्यंत सर्व गावकरी. तुम्ही कोणी रुसायचे तर नाही ना माझ्यावर? असं तर नाही ना? मला नाव परिचय कुणाचा माहिती नाही, पण सर्वांच्या बद्दल मनामध्ये नितांत आदर आहे. एकेकाची विचारून घ्यायची म्हटलं तर बराचसा वेळ जाणारे. माईकवरती होते, बाकीच्यांनी रुसू नका, आमचे नावं घेतले नाही, यांचं काही खरं दिसत नाही, अशातला काही भाग नाही. आपण सर्वजण माझ्याही पेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात. तुमच्या तुलनेत मी अत्यंत छोटंसं लेकरू आहे. मृदंगाची सुंदर साथ करणारी हरिभक्ती पारायण श्रीधर महाराज, सर्व चित्रकार पत्रकार बांधव मंडळी, माझ्याही पेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने या परिसरातील गावातील नांदेड जिल्ह्यातील सर्व रथी महारथी अतिरथी अतिरेकी सोडून झोपले का काय थापदीचं मध्ये सर्व श्रोते सज्जन मायबाप वारेकरी संत सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून हरिकीर्तनासाठी उपस्थित माझे पतिराज. नाही तर कीर्तन झाले तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का? म्हणजे मिटलं का? लोक काय प्रश्न विचारतील याचा अजिबात नियम नसतो. हरिकीर्तनासाठी माझे पतिराज उपस्थित आहेत. माझा आवाज येतो का तिकडं? लिंबा खालचे कोणतं झाड आहे ते? हिवराचं आहे का? लिंबाचं. कशाचं? लिंबाचं आहे का? काही येडी बाबा कशाचं आहे? पटकन सांगा, मला फोकस नाही दिसाना. करंजीचं आहे का? मला वाटलं पिपळी म्हणजे पिपळा खालचे म्हटलं असतं कदाचित. ज्यांनी जागा भेटेल तिथे बसून घ्या. माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत पुरुष मंडळी? मला सिग्नल देत राहा म्हणजे मला कळेल मी बोलते. तुम्हाला कळतंय नाही का? येतो ना? येतो ना? ठीक आहे. सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून हरिकीर्तनासाठी माझे पतिराजी उपस्थित आहेत. एवढंच उशिरा नाव घेते तो खाण्यातच घेते की घेऊ का नको? घेऊ का नको? पण याच्यासाठी सर मीटर वाढत आहे बरं का. मग आपलं कसं आहे ना, हळूहळू डाळे डाळे आणि एका कीर्तनात काय काय कळे. सगळं ज्ञान एका कीर्तनात लोकांना मी देत नाही. लोकांना सवय लागते त्याची. घेऊ का नको बोला बरं. महिला मंडळी एवढा आग्रह करताय तर घेऊनच टाकते. येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तार आडकी त्याला घुंगर भारा, पान खाते 13 घाम येतो जरा जरा, नवरा घालतो इंजिन वारा. तिकडून आला व्यापारी, व्यापाऱ्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, अंडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचा वाडा बनते भिंगाचा, वाड्यात वडे 7 वडे आतले वड्यात पलंग, पलंगावर गादी गादी ऋषी उशीर बशी बशीत कप कपात घडी घडीत वाजला एक. रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी, ज्ञानोबा तुकोबांची लेख. एवढं पटापटा याला कच्चा कांदा लसूण खावा लागत नाही, तेव्हा जिभेचा शेंडा टिकून राहतो. विढल सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून
या गावातील परिसरातील ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध सर्व जुनी वारकरी मंडळी की ज्यांनी छोटंसं रोपटं लावलं त्याचं गावागावात महावृक्षामध्ये रूपांतर झालं. मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये परमार्थामध्ये सर्वोच्च अंक ज्या जिल्ह्याने गाठला, असा परमार्थामध्ये ज्याचा कोणी हात धरू शकत नाही असा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा तो म्हणजे नांदेड जिल्हा. आजही संपत्तीच्या बाबतीत सुद्धा ज्यांचा कोणी हात धरू शकत नाही असा नावाजलेला बागायतदार म्हणून जिल्हा तो म्हणजे नांदेड जिल्हा. मोकळ्या टाळ्या वाजवायला बी काय पैसे लागत आहेत का? वाजवा टाळ्या असं. आणि कौटुंबिक संपत्तीच्या बाबतीत सुद्धा ज्याचा कोणी हात धरू शकत नाही असा परंपरेने वारसा लाभला कुटुंबाचा. 3-3 पिढ्यांचे एकत्रित माणसं जिथे राहतात, 2-2, 3-3 डझन एका घरामध्ये ज्या जिल्ह्यात माणसं राहतात असा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा तो म्हणजे नांदेड जिल्हा. विठ्ठल आणि अशा पवित्र गावामध्ये, अशा पवित्र भूमीमध्ये उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या चरणी, सर्व वारीकरी संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कुणाचा नामोल्लेख करायचा असला त्याबद्दल क्षमस्व. थोडंसं नावाचं पुराण बाजूला ठेवून आपण नामाचं पुराण चालू करूयात. शिवनामाचं पुराण चालू करूयात. हम नाम के नहीं हम तो हरि नाम के, शिव नाम के प्रेमी है. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, पकवास हे पायावरी. या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करूयात. विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. अभंग तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे. अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराया प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. मला सांगायला आवडेल तुम्हाला साधू संताचा. आता कॅमेरे बंद करा प्लीज, बंद करून टाका कॅमेरे. कोणी लाईव्ह केलं असेल मोबाईलवरती काढू नका, बंद करा सगळं. आता विठ्ठल हरी विठोबा कुमार, जय जय कुमार, कुमार 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 टाळी 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 टाळी. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा ज्ञानोबा म्हणा रे म्हणा. ज्ञानोबा 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 माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली स्वामी काज पहिली, दुसरी गुरुभक्ती, तिसरी पितृवचन, चौथी सेवापती. एका चरणाचा अर्थ तुमच्या समोर ठेवला. 3 चरण शिल्लक आहेत. कधी योग आला तर हाच अभंग घेईल आणि 3 चरणावर चिंतन करेल. अभंग सोडवायचा नसतो. आपणच गुंतलोय अभंगाला धरून, आपण पहिलं तीर गाठायचं. विषयी गुंतलो नेनता. अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न. 3 चरण राहिलेले सरळ सरळ संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अर्थ सांगते. 8 ते 10 होतं, 10:30 वाजले. मला भूक लागली आता.
लय ओरडावं लागलं गाड्या, चांगलं जेव घाला आम्हाला, आणि ओव्हर टाईम पण झाले अर्धा तास. बाकी समजदार को इशारा काफी. तसे हुशार लोक आहे तुम्ही. जीवनात कर्म प्रामाणिकपणे केलं हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या सत्य बोली मुखी हिची विष्णूची महापूजा, दुःखवी अनेकांच्या दुःखी हिची विष्णूची महापूजा. अहो तुकोबराय, जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं तर ती सेवे ईश्वर चरणी समर्पित होतेच का. भैरवी अभंगाचं शेवटचं चरण. निश्चयाचे बळ, चांगला आवाज द्या. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ. तू का म्हणे त्याची बळ, तू का म्हणे त्याची बळ, त्याची विशुद्धी महापूजा, त्याची विशुद्धी महापूजा, त्याची विशुद्धी महापूजा, त्याची विशुद्धी महापूजा. पूजा तुका म्हणे त्याची बळ, याची विष्णूची महापूजा, याची विष्णूची महापूजा, याची विष्णूची महापूजा, याची विष्णूची महापूजा. अनुभव लोहे तुझारा अनुभव लोहे तुझा, अनुभव लोहे तुझा, हेची विशुद्धी महापूजा, हेची विशुद्धी महापूजा, हेची विशुद्धी महापूजा, हेची विशुद्धी महापूजा. अनुभव निश्चयाचे बळ, तुका म्हणे तिची फळ, हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या मनात दृढ निश्चय असेल तर माणूस काय करू शकत नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आपल्याकडे म्हण म्हणतात पा, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता अतिशहाणा त्याचा. इकडं म्हणी म्हणतात का, म्हणतात का नाही. गर्वाचे घर म्हणतात ना. लहान मुले, लहान मुले आणि मोठी मुले निळू फुले. जसा मोबाईलला अपडेट मारतात तसा म्हणीला पण अपडेट मारत जा की. केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. मनात दृढ निश्चय असेल तर माणूस काय करू शकत नाही. देव देश धर्म नीतिमत्ता याचं भान ठेवा. ज्या आईवडिलाच्या पुण्याने कोट्यवधीची इस्टेट कमवली त्या मायबापांना जीवनात कधी अंतर देऊ नका. कुणाच विषय वाईट बोलू नका, कोणाच्या चहाड्या करू नका. हाताला काम आणि मुखात भगवंताचं नाम, हाच खरा कल्याणाचा राजमार्ग आहे. आज एवढं फॅड घुसले आमच्या डोक्यात. 10वीला नापास झाला का घी फाशी, बापानं आयफोन घेऊन नाही दिला का घी पॉइझन, 14 फेब्रुवारीला कोणी गुलाब फेकून दिलं का टाक उडी पाण्यात. एक दिवस मारायचंच आहे सगळ्यांना, फक्त कसंही मरू नका. आत्महत्या पापी. एकदा 10वीला नापास झालं म्हणजे सगळं संपत असं अजिबात नाही. माणसाने बिकट परिस्थितीतून सुद्धा मार्ग मोकळा केला पाहिजे. सचिन तेंडुलकर 10वी नापास आहे तरी भारतरत्न आहे.
एकदा नापास झाल्याने सगळं बिघडत नाही. प्रयत्न करा, लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी अरे मंजिल तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उडान होती है. एकदा 10वीत नापास झालात हरकत नाही, पुन्हा प्रयत्न करा. ये तिकिटीचा फॉर्म भरा. अपयश यशाची पहिली पायरी असू शकते. पुन्हा फॉर्म भरा. अपयश यशाची दुसरी पायरी असू शकते. बोला, पुन्हा फॉर्म भरा. अपयश यशाची अख्खा जिना चढायचा का काय तुम्हाला? पुन्हा प्रयत्न करा. प्रयत्न केल्याच्या नंतर देवाला पदरामध्ये यश टाकावंच लागतं. माईबाप यश प्रदान करावंच लागतं. एकदा नापास झाल्याने काही बिघडत नाही. सगळ्यांना नोकरीच लागली पाहिजे असं काही नाही. हुशार असेल तर नोकरी लागलीच पाहिजे, लागलीच पाहिजे आणि लागलीच पाहिजे. नाही जमलं एखादा वडिलोपार्जित व्यवसाय करा. नाही जमलं शेतीच्या नादी लागा. कोण म्हणलं शेती जमत नाही? तुम्ही उसात बार लावून लिंबाखाली लुडो खेळत बसत असाल तर मग शेतीचं 100% वाटुळं आहे गडे. एक वाक्य काळजात उतरून घ्या. नको त्याच्या पाठीमागे लागून, नको त्याचे पाय चाटण्यापेक्षा, नको त्याची मोत्या करण्यापेक्षा मळके फाडके तुटके कपडे घालून रुबाबात स्वतःचा एखादा छोटासा व्यवसाय सुरू केला, पण लोकांच्या माग लागू नका. एखादी चहाची टपरी टाका, शेंगदाण्याचा फुटाण्याचा गाडा टाका. 8 तास कडकी स्त्रीचे कपडे घालून लोकांची गुलामगिरी करण्यापेक्षा मळालेली फाटके तुटके कपडे घालून स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करा. पण कोणाची मोत्या करू नका, कोणाच्या आधिपत्याखाली वागू नका. माईबाप एकदा नापास झाल्याने अजिबात काही बिघडत नाही. स्वतः कष्टाचा घामाच रक्ताचा घाम करा. स्वतः कष्ट करा, स्वतःच्या हिमतीवर उड्या हाणा. बापाच्या इस्टेटीवर उड्या हाणू नका, अजिबात नाही. हा श्रीमंत गरीब पण पुरीचे बाप सोयरिकी करीनात. आता लक्षात घ्या, परिस्थिती गरिबीची, पण पोरगा जर कर्तृत्ववान असेल ना तर पोरीचे बाप आज मुलाकडे पाहून पोरगी देतात. बापाचे स्टेटवर उड्या आणू नका कधी. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा. आणि माणसाचे 40-50 वर्षापर्यंत त्याच्याकडे 4 व्हीलर गाडी असलीच पाहिजे आणि त्याचा मोठा बंगला असलाच पाहिजे. शेंगदाणे का फुटाणे का चहाच्या टपऱ्या टाका, पण रुबाबात माणूस हिंडलाच पाहिजे गड्या. तुम्ही गरीब म्हणून जन्माला येणं तुमचं नशीब आहे, पण गरीब म्हणून तुम्ही मरणं तुमचं नशीब नाही. तुमचा सगळ्यात मोठा कटाळा आहे आणि तुमचा आळस येतो. आता नाही वाजवायचे तुम्ही टाळ्या, आता नुसते टुळू पाहून राहिले माझ्याकडे. कष्टाचा रक्ताचा घाम करून मिळवलेलं जे यश असतं त्याचा डौल काय वेगळाच असतो. स्वतःच्या हिमतीवर आयफोन घ्या, मायफोन घ्या, बाप फोन घ्या, काय फोन घ्यायचे तर आपल्या हिमतीवरती घ्या. कोणाविषयी वाईट विचार करू नका. आणि लक्षात घ्या सगळ्या माता भगिनी, वे संपून गेला. लाईट गेल्यानंतर आकडे टाकून मोटरी लावण्यात आणि मीटर जाळण्यात अजिबात अर्थ नाही. बिल काही येत नाही, मीटर काही जळत नाही. मला चिठ्ठी आली, पुन्हा आले तर पुन्हा ते विषय मांडीन मी. एकदा सगळं हाकून घेतात का काय? आता 11 वाजले आणि मला किती ओरडावं लागलं माहिती का तुम्हाला? ओरडावं लागलं. आता मी थांबते. चित्रपटाला जाऊन सेल्फी काढून पार्टी करून कधीच बाई पण भारी होत नाही, अजिबात नाही. जोपर्यंत एक बाई दुसऱ्या बाईविषयी मनात आदर संपादन करत नाही, जोपर्यंत एक बाई दुसऱ्या बाईची रिस्पेक्ट करत नाही, जोपर्यंत एक बाई दुसऱ्या बाईच्या आतल्या गुणांना स्वीकारत नाही, जोपर्यंत एक बाई दुसऱ्या बाईच्या अंतःकरणातल्या गुणांना वाव देत नाही, तोपर्यंत बाई पण भारी कधीच होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या अंतःकरणातला इगो जाळत नाही. मला वाटतं कधी कधी एखादी सुनबाई कथेला, कीर्तनाला, आरतीला रेडी झाली मेकअप करून, ते एखाद्या सासूनं म्हणलं पाहिजे, बाई काय सून चमकायली माझी. तिने पटकन घरात जावं. मीठ, मिरच्या, मोहरी, बिबवा, सुई, घर झाडायची किरसोनी, 4 वाटाची माती, अंग घासायचा दगड, डोक्याचे केस, जे पटकन भेटन तिने ते घ्यावं. पटापटा, मी काय फॉरेनमधून नाही आली, पटापटा तिनं सोनाच्या तोंडाला इचुड सन तुमच्या. आता तिनं पटापटा सोनाच्या अंगावरून उतरावंतीची दृष्ट काढावी. तुमच्या लेकी चांगले दिसू लागले तर त्यांची काढताना काय सासवा हो, आम्ही कुणाची तरी लेखच आहोत ना, आमची दृष्ट का काढत नाही तुम्ही? आता सोनांना नाही बरं वाटलं असेल, फार चांगलं वाटलं असेल. सोना कान खोल के सोना,
सासूने आपलं कौतुक करावं असं वाटत असेल तर त्या सोनाने सुद्धा सासूचं कधी कधी कौतुक केलं पाहिजे. तिनं म्हणलं पाहिजे, सासूबाई मी KG to PG सगळे इंग्लिश मिडियमला शिकले, मी कुकिंगचे क्लास केले, मला सगळ्या डिशेस बनवता येतात, पण सासूबाई खरं सांगू का, आई शपथ, पुरणाच्या पोळ्या कराव्यात ना त्या तुम्हीच कराव्यात, तुमच्यासारख्या पुरणाच्या पोळ्या माझ्या मम्मीला पण करता येत नाहीत. ती सासूबाई म्हणून, सुनबाई तू मेकअप करून आरतीचा ताट घेऊन हातात रेडी राहा, आजचा अख्खा पुरणाचा स्वयंपाक मी करते. जमलं पाहिजे, जमलं पाहिजे. प्रेमाची भांडणं कुठेतरी उभी राहिली पाहिजेत. त्याच घरामध्ये भांडणं होतात जिथं कौतुक कमी पडते. कौतुकाची सवय लावा, घरात भांडणं होत नाहीत. नवऱ्याने बायकोचं कौतुक करावं, घरात भांडणं होऊ नये असं वाटत असेल. आणि बायकोने सुद्धा कधीतरी नवऱ्याचं, तुम्हाला सांगू का, संसाराचा मूळ मंत्र अतिशय सोपा आहे. तिला दागिने करायची गरज पडणार नाही, तिला सक्रातीला 1000ची साडी घ्यायची गरज पडणार नाही. फक्त जेवायच्या ताटावर बसले, पहिला दुसरा आणि विचारायचा आधी स्वयंपाक कुणी केला, नाही तर घोटाळा व्हायचा. तिसरा घास तोंडात घालला तर काय म्हणायचं, अरे वा काय भाजी झाली, वा पपेचाई, स्वयंपाक करावं तर तूच करावा. अख्ख्या गल्लीत स्वयंपाकाच्या बाबतीत तुझा हात कोणी धरू शकत नाही. पनीरची भाजी करावी तर तू ती खरटका होईना. आलू तर कळतेत का तुम्हाला? आलू म्हणजे काहीच्या ताटात आणि काहीच्या डोक्यात. आलूची भाजी करावी तर तूच करावी, ती नित्तळ पाण्यासारखी का होईना. पण कौतुक करायची सवय लावा, भांडणं होणार नाहीत. त्याच घरामध्ये भांडणं होतात जिथे कौतुक नाही. कौतुकाची सवय लावा, भांडणं होणार नाही. ज्या व्यक्तीला जगावर प्रेम करायचं, अध्यात्मावर, देशावर आणि धर्मावर प्रेम करायचं, त्याने आधी त्या प्रेमाची सुरुवात स्वतःच्या रक्तापासून केली पाहिजे. जे रक्त रक्तावर प्रेम करू शकत नाही, ते रक्त देशावर आणि धर्मावर कधीच प्रयत्न करू शकत नाही. शेवटचं वाक्य, वाणीला पूर्णविराम. फेसबुकला आणि व्हॉट्सअपला 1000 मित्र असतील रे माझ्या दादांनो, पण ज्यावेळी तुमचा ॲक्सिडेंट होतो त्यावेळी फेसबुकचे आणि व्हॉट्सअपचे मित्र तुम्हाला वाचवायला कधीच जाऊन येत नाहीत. तुमच्या भावाचं आणि तुमचं किती बनत नसेल, एकमेकाच्या दारात उभं राहत नसाल, तुम्ही कुऱ्हाडी घेऊन एकमेकाच्या अंगावर धावत असाल, तर भावाचा ॲक्सिडेंट झाला ही गोष्ट कळाली ना, तर स्वतःच्या बायकोचे दागिने गहाण टाकतो आणि डिपॉझिट भरण्यासाठी रक्ताचाच भाऊ दवाखान्याच्या दारात हजर होतो. हा फक्त रक्ताचा भाऊ असतो. पण आधी रक्तावरती प्रेम करायला शिका. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या झालेली सेवा. तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या मायबाप श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून छत्रपती शिवरायांच्या सार्वजनिक शिवजन्मोत्सवा समितीच्या माध्यमातून राजांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य स्वरूपामध्ये बरबडा तालुका नायगाव जिल्हा नांदेड समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, त्याचप्रमाणे व्यंकटराव सुरेवाड, मारोतराव कवडे, भास्करराव धर्माधिकारी, सुदर्शनराव धर्माधिकारी, श्रीनिवास धर्माधिकारी, साहेबराव शिंदे, बालाजीराव मरेवाड, मतेवाड, बालासाहेबजी धर्माधिकारी, माधवराव सरपंच, प्रकाशराव धर्माधिकारी, जयदीप धर्माधिकारी, आशुतोष धर्माधिकारी, पप्पू पाटील शिंदे, शंकर पाटील पवार, व्यंकट पाटील गोरे, भास्कर भाऊ शिंदे, अवधूत भाऊ गिरे, संदीप भाऊ तेटे, बाळू पाटील शेळके आणि मारुती दादा कवडी गुरुजी, त्याचप्रमाणे श्रीनिवास धर्माधिकारी, हबप शिवाजीराव महाराज आलेवार आणि ज्ञानेश्वर महाराज आलेवार, त्याचप्रमाणे हुकून चुकून वगळून राहिलेले सर्व ग्रामस्थ मंडळी, शिवजयंती महोत्सव समिती बरबडा तालुका नायगाव सर्वांच्या वतीनं या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये हरिकीर्तनाचं आयोजन करण्यात आलं. एकदा या समिती मंडळासाठी वाजवा जोरदार टाळी. तुम्ही मला कीर्तनासाठी बोलवलं म्हणून मी टाळ्या मागते असा अजिबात अर्थ समजू नका. आमचे कीर्तनं ठेवणारे अनेक आहेत. इथं जरी कीर्तन नसतं तरी कुठंतरी कीर्तन असतंच. दाता तोची एक जाणा जो नारायणास मरवी. तुम्ही यजमानत्व घेतलं आणि कीर्तनच ठेवलं. दुसरा कार्यक्रम, इतरही सर्व सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले. समस्त ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून संपर्क झाला. असे NT सर गुरुजींच्या माध्यमातून, कुठे बसलेत ते, गुरुजीच्या माध्यमातून संपर्क झाला, त्यांनाही धन्यवाद. चित्रकार, पत्रकार बांधव मंडळी, सर्व वारकरी मंडळीचे, वारकरी संतांचे, राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील
मला कोणाचं नाव माहिती नव्हतं आणि एकाचं घेतलं ती एकाला राग. म्हणून सर्व राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील सर्व मान्यवर सर्वांना धन्यवाद. वाणीला पूर्ण विराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. या खुर्ची महाराज तुम्ही सिद्धरामने करा कपाळापैकी करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम.